जय महाराष्ट्र, मी ज्योती फणसे. लाईफलाईन या आपल्या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बोलणार आहोत डिहायड्रेशन बद्दल. उन्हाळ्याची चाहूल लागतीये, उकाडा वाढला की शरीरातलं पाणी कमी होतं आणि त्यामुळे डिहायड्रेशनचा धोका निर्माण होतो. पाण्यासोबत जे आहे ते शरीरातील इतर क्षार जे आहेत ते देखील कमी होतात आणि अशा वेळी नेमकं काय करायला हवं, शरीरातील पाण्याची पातळी कशी संतुलित राखावी, या सगळ्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. आणि डिहायड्रेशनच्या समस्येवर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आज आहेत डॉक्टर विमल पहुजा. डॉक्टर, आपल्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. विषयाकडे जायचंय, मात्र त्याआधी आपण पाहणार आहोत एक खास रिपोर्ट. आपलं शरीर हे पाण्यावर अवलंबून असतं. शरीराच्या वजनाच्या अर्ध्याहून अधिक वजन पाण्याचं असतं. पाणी केवळ आपली तहान भागवत नाही, तर संपूर्ण आरोग्य संस्थेचा सर्वात महत्त्वाचा घटक समजला जातो. प्यायलेल्या पाण्याच्या प्रमाणापेक्षा शरीरातून अधिक पाणी गमावणं या अवस्थेला निर्जलीकरण किंवा डिहायड्रेशन असं म्हणतात. लघवी, मल, घाम तसंच उच्छवासावाटेही रोज शरीरातून पाण्याचा निचरा होत असतो. पाण्याबरोबरच शरीर काही प्रमाणात क्षारही गमावते. शरीरातून पाणी गमावणे ही सामान्य प्रक्रिया आहे, परंतु जर हे प्रमाण वाढलं तर मात्र डिहायड्रेशनचा त्रास सुरू होतो. डिहायड्रेशनची कारणे: इन्फेक्शन होतं, तोंडाचा आजार होतो डिहायड्रेशनमुळे. डिहायड्रेशनची लक्षणे: सतत तहान लागणे, स्किन ड्राय होणे, जास्त थकवा जाणवणे, डोकेदुखी आणि चक्कर येणे, अपचन होणे, सतत तोंड कोरडे पडणे, लघवीला कमी अथवा पिवळी होणे, धूसर दिसणे. तीव्र डिहायड्रेशनमुळे शरीराच्या रासायनिक रचनेत बदल होऊ शकते. मूत्रपिंड निकामी होऊ शकतात. तसंच किडनी फेल्युअर होण्याचाही धोका असतो. डिहायड्रेशनमुळे रक्तातील इलेक्ट्रोलाइटचं प्रमाण कमी जास्त झाल्याने झटके येतात किंवा हृदयाची गती अनियमित होते. डिहायड्रेशनचा धोका टाळण्यासाठी दिवसभरात कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि डिहायड्रेशन या विषयावर नक्कीच तुम्हालाही काही प्रश्न पडले असतील आणि डॉक्टरांना जर ते प्रश्न थेट विचारायचे असतील तर 1800-103-3043 या आपल्या टोल फ्री क्रमांकावर तुम्ही फोन करून थेट डॉक्टरांना प्रश्न विचारू शकता. चला तर मग विषयाला सुरुवात करतोय. डॉक्टर, महत्त्वाचा विषय आहे डिहायड्रेशन. पाणी खरंच आपण जीवन म्हटलं जातं पाण्याला, अशी उपमा दिलेली आहे. शरीरात जे आहे ते आपल्या पाण्याचं योग्य प्रमाण किती असावं, सुरुवातीचा प्रश्न. शरीरात योग्य पाणी जे असतं ते 5 ते 6 लिटर पाहिजे. म्हणजे तुमच्या बॉडी वेटच्या प्रमाणे, तुमच्या बॉडी वेट 60 किलोग्राम्स आहेत तर तुमच्या 75% बॉडी तुमच्यामध्ये पाणी असलं पाहिजे. तर तेवढ्या प्रमाणात पाणी असलं पाहिजे तुमच्या शरीरात. डिहायड्रेशन जे आपण चर्चा करतोय डिहायड्रेशनवर, तर डिहायड्रेशन म्हणजे नेमकं काय आहे, कशामुळे होतं, लक्षण? जसं तुम्ही बघितलंच असेल तर ते डिहायड्रेशन म्हणजे पाण्याची कमतरता होणे, साधं डेफिनेशन आपण सांगू तर. आणि क्षार कमी होणे. फक्त पाण्याची कमी नाही तर इलेक्ट्रोलाइट्सची कमी होते. त्याचे सॉल्ट कमी होतात, मिठाचा प्रमाण कमी होतो. त्याच्यामुळे बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लक्षणं दिसू येतात. ते आहे डोकंदुखी, चक्कर येणे, गुंगी येणे, कधी कधी आकडीसुद्धा येऊ शकते. जसं तुम्ही बघितलं असेल की हृदयाची गती अनियमित होते, हातापायाला गोळे येतात, क्रॅम्प्स, मसल क्रॅम्प्स ज्याला म्हणतो, किडनी फेल्युअर सुद्धा होऊ शकतो कधी कधी. तर हे सगळे लक्षण आपल्याला दिसू येतात. बरोबर आहे, ही लक्षणं आहेत आणि ही लक्षणं दिसली की ते डिहायड्रेशन समजावं आणि त्याच्या दृष्टीने जे आहे ते उपचार करणं महत्त्वाचं आहे. फोन यायला सुरुवात झाली आहे. पहिला फोन आलेला आहे, विजय कंक बोलतात भोरहून. विजय, तुमचा काय प्रश्न आहे? विजय, तुम्हाला आवाज येत असेल तर तुमचा प्रश्न विचारा. हा मॅडम, माझ्या तोंडावरती खूप बारीक बारीक फुटकुळ्या येतात. बरोबर.
बरं, याचा डिहायड्रेशनशी काही संबंध असू शकतो का? आपण जे ऐकणे आपण म्हणतो किंवा छोटे छोटे बारीक फुरणे येणे, डिहायड्रेशनचा संबंध आहे. जे लोक पाणी कमी पितात त्यांना ऐकणे याची शक्यता असते, कारण त्यांची स्किन त्वचा कोरडी पडते, त्याच्याने ऐकणे किंवा आपण जे फोड्या येतात ते येऊ शकतात. पण आपल्याला जास्त ज्यांना पण हे प्रॉब्लेम आहे त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात पाणी प्यायला पाहिजे. कमीत कमी 3 ते 4 लिटर पाणी आपल्याला पिल्ला पाहिजे. नक्कीच, बरोबर आहे. आनंद यांचा फोन आलेला आहे, अमरावतीहून बोलतायत ते. आनंद, तुमचा काय प्रश्न आहे? हा सर, मला एक सवय आहे, वाईट सवय आहे की मी म्हणजे लघवी जे येते ना मी थांबून ठेवतो पुष्कळ वेळा, त्यामुळे काही प्रॉब्लेम होऊ शकते का? तुमचा प्रश्न जरा परत तुम्ही विचारू शकता जरा? हा डॉक्टर साहेब बोला. मला काय सवय आहे की मी पुष्कळ वेळा लघवी लागते ना मला, मी रोखून ठेवतो, थांबून ठेवतो पुष्कळ वेळा, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येऊ शकते का? हे बघा, लघवी रोखणे हे बरोबर नाही आहे. कारण काय आहे, लघवी साचून युरिनचा इन्फेक्शन होऊ शकतो, त्याच्यामुळे तुम्हाला ताप येऊ शकतो, बाकी सगळे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. तर वेळच्या वेळी आपल्याला जर लघवी येते ते आपल्याला वॉशरूममध्ये किंवा बाथरूममध्ये जाऊन लघवी करायला पाहिजे. शिवाय तुम्ही जास्तीत जास्त पाणी प्यायला पाहिजे. कारण मी बघतो लोक ऑफिसमध्ये जातात आणि ते लघवी राखून ठेवतात आणि पाणी पित नाही, त्याच्यामुळे डिहायड्रेशनचा प्रॉब्लेम येतो. तर हे सगळं आपल्याला लक्षात येऊन हे सगळं आपले जे नियमित कार्य आहे ते व्यवस्थित केले पाहिजे, नाहीतर आपल्याला बॉडीवर ते दिसून येतात. नैसर्गिक प्रक्रिया आहेत त्या व्यवस्थित आपण फॉलो केल्या पाहिजे, तर ते आपल्यालाच अंगलट येऊ शकतात. बरोबर आहे. पुढचा फोन आला आहे, संतोष बसवंत बोलतात वाड्याहून. संतोष, तुमचा काय प्रश्न आहे, विचारा. हा मॅडम, माझं ना थोडंसं बाहेरचं काय खाल्लं की पोट दुखतंय, जुलाब लागतंय. बर, बाहेरचं खाल्ल्यामुळे त्यांना जुलाबाचा त्रास होतोय, मग याचा डिहायड्रेशनशी काय संबंध? नक्कीच आहे. जर जुलाब होणार तर डिहायड्रेशन होणारच, पण ते बाहेरचं खाल्ल्यामुळे त्यांना डिहायड्रेशन होतं. त्यांनी बाहेरचं खायला बंद केला पाहिजे किंवा ते सोर्स आयडेंटिफाय केला पाहिजे, कुठे खातात, त्याच्यामुळे काय ते दूषित पाणी आहे का, दूषित खाद्यपदार्थ आहेत का, ते त्यांना अवॉइड तुम्ही ॲक्च्युली नाही खाल्ला पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला डिहायड्रेशनचा त्रास सतत होऊ शकतो आणि तुम्हाला थकवा जाणून येऊ शकतो. नक्कीच. आता हिवाळा, सध्या थंडी सुरू आहे, त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की थंडी आहे, पाण्याचं प्रमाण जे आहे ते कमी केलं जातं, पिणं जे आहे, पाणी पिणं ते बऱ्याचदा कमी होतं. मग अशा वेळेला डिहायड्रेशन होऊ शकतं. मग अशा वेळेला काय काळजी घेतली पाहिजे? बघा, आजचं खूप सारे लोक करतात की आपल्याला AC मध्ये बसलो आहे तर आपल्याला पाण्याची गरज नाही आहे, आणि असं काय प्रकार असतात, काहीतरी मिथ्स आहेत. असं नाही आहे. तुम्ही AC मध्ये बसून सुद्धा बाहेरचा टेम्परेचर आणि आतला टेम्परेचर याच्यामध्ये फार वर चढाव उतार होतात, त्याच्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकतो. आपल्याला मी एक सजेस्ट करीन की एक अलार्म ठेवायला पाहिजे, आणि वेळच्या वेळी अलार्म वाजला की आपल्याला कॉन्शियसली पाणी घेतलं पाहिजे. बरोबर. तर मी असंच करतो, स्वतः पण असंच करतो. वेळच्या वेळी मी ग्लास भरून पाणी पित राहतो, कारण आम्हाला पण हेच प्रॉब्लेम येतो. आणि आपल्याला ह्याचा एक जर डिहायड्रेशन तुम्हाला थकवा नाही पाहिजे आणि तुम्हाला दूर करायचं असेल तर दॅट इज द बेस्ट वे ऑफ डुईंग इट. नक्कीच. सांगलीहून एक फोन आलेला आहे, संतोष साखरे बोलतात. संतोष, तुमचा काय प्रश्न आहे, विचारा. नमस्ते सर. नमस्कार, बोला. आमचे जे युरिन इन्फेक्शन आहे हो पुष्कळ, ते कमी होत नाही आहे. अच्छा. 30 ते 40 ह्या रेंज मध्ये राहतात. त्यांना शुगर आहे, पुष्कळ कमीच होत नाही सर. तुमचा शेवटची लाईन मला समजली नाही. शुगर आहे त्यांना, 30 ते 40च्या रेंज मध्ये आहे शुगर. 300 ते 400. हॅलो, शुगर किती आहे? शुगर त्यांच्या 250 ते 300च्या रेंज मध्ये आहे. त्याचे लघवीचे जे इन्फेक्शन आहे ते कमीच होत नाही, कायम 30 ते 40च्या इन्फेक्शन या रेंजमध्ये राहतं. असं आहे. हे बघा, तुमचा प्रश्न आहे डायबिटीज आणि युरिन इन्फेक्शनच्यावर आहे, पण याच्यामध्ये संबंध डिहायड्रेशनचा पण आहे. याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे त्यांचा ब्लड शुगर कंट्रोल केला पाहिजे, आणि फार दुसरे पण कारण आहे. तुमच्या डॉक्टरांना दाखवला पाहिजे, युरिनचा कल्चर करायला पाहिजे आणि योग्य ते उपचार केला पाहिजे. का कमी होत नाही इन्फेक्शन? कारण त्यांची ब्लड शुगर कंट्रोल नाही आहे. तर ब्लड शुगर पहिली कंट्रोल केली पाहिजे आणि त्यांना हायड्रेट केलं पाहिजे, कारण ह्या लोकांना डिहायड्रेशनचा खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. शुगर हाय असल्यामुळे डिहायड्रेशन
इम्पॉर्टंट डिहायड्रेशन कॅन हॅपन. तर डिहायड्रेशन होऊ शकतं, त्याच्यामुळे त्यांना पाणी दिलं पाहिजे, किडनी फेल्युअर प्रिव्हेंट केला पाहिजे आणि त्यांचे शुगर कंट्रोल केला पाहिजे, तरीच ते इन्फेक्शन कंट्रोल होणार. बरोबर आहे. कोणतं असे काही ऋतू आहेत किंवा असं स्पेसिफिक वेळ काळ आहे की ज्यामध्ये डिहायड्रेशन होण्याच्या शक्यता ज्या आहेत त्या जास्त असू शकतात? ऑफकोर्स उन्हाळ्यामध्ये आपल्याला माहिती आहे की बिकॉज ऑफ द टेम्परेचर्स, तापमान जास्त असल्यामुळे क्षार कमी होतात, पाणी पण कमी होतं, त्याच्यामुळे हे सगळं हे उन्हाळ्यात जास्त दिसू येतात. इनफॅक्ट इंटिरियर महाराष्ट्रामध्ये तर हे खूप जास्त आपल्याला बघता येणार की हीट स्ट्रोक होतो, लोक इनफॅक्ट त्यांची मृत्यू पण होते त्याच्यामुळे. तर हे इम्पॉर्टंट उन्हाळ्यामध्ये जास्त प्रॉब्लेम. बऱ्याचदा असं होतं की पाणी प्यायचं नसेल तर त्यावेळी मग बरेच इतर ड्रिंक्स घेतले जातात, ज्यूस, सरबत वगैरे आहे, मग ते कितपत योग्य आहे? ते योग्य आहे? बघा, जे शुगर्स जे तुम्ही घेतात आणि शुगरी ड्रिंक्स येतात त्याच्याने अजून डिहायड्रेशन होऊ शकतो, कारण शुगर तुम्ही जास्त घेणार तर बॉडीमधून जास्त पाणी अजून बाहेर येणार. तर शुगरी ड्रिंक्स, कम्प्लीट शुगरी ड्रिंक्स अवॉइड केला पाहिजे. त्याच्यापेक्षा ORS किंवा इलेक्ट्रॉल, त्याच्यामध्ये सॉल्ट असेल आणि शुगर दोन्ही असेल असे पेय आपल्याला घ्यायचे असतात. तुमच्या घरी नाही आहे तर तुम्ही बनवू शकता. 5 कप पाणी, 2 चमचे साखर आणि अर्धा चमचा मीठ, अशा रीती प्रकारे तुम्ही हे घोळ तयार करू शकतात आणि त्याचं सेवन करू शकता. डिहायड्रेशन झाल्यानंतर ते टाळण्यासाठी किंवा होऊ नये म्हणून काही आपण काळजी घेऊ शकतो का? मी तसं सांगितलं की आपल्याला डिहायड्रेशन न होण्याकरता आपला वेळच्या वेळ पाणी घेतलं पाहिजे आणि शक्यतो सॉल्ट आणि शुगर सोल्युशन किंवा असे पदार्थ ज्याच्याने रिहायड्रेशन म्हणजे सॉल्ट पण मिळेल आणि पाणी पण मिळेल असे पदार्थ आपण घ्यायला हवं. बरोबर आहे. लातूरहून एक फोन आलेला आहे, माणिक बोलतात. माणिक, तुमचा काय प्रश्न आहे विचारा. हॅलो माणिक, तुमचा काय प्रश्न? बोला. हॅलो माणिक, तुमचा आवाज येतोय, प्रश्न विचारा. माझ्या हातातून आणि पायातून सतत घाम येत असतो आणि हे का माझे हातपाय थंड पडत आहेत. बर बर. ह्याच्यात वेगळे कारण होऊ शकतात. हातापाय कशाला थंड पडतात, तुम्हाला काही आजार आहे का, दुसऱ्या प्रकार थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे, इन्फेक्शन आहे, ते आपल्याला बघायला पाहिजे काय प्रॉब्लेम आहे नेमकं. पण जर तुम्हाला जास्त घाम येत असेल तर तुम्हाला डिहायड्रेशनची प्रॉब्लेम होऊ शकतो. ते तुम्ही लक्षात घेऊन वेळच्या वेळ पाणी घेतला पाहिजे आणि तसे पदार्थ सॉल्ट आणि वॉटर घेतलं पाहिजे. बरोबर आहे. वेळच्या वेळी पाण्याचा इंटेक घेणं इम्पॉर्टंट, सगळ्यात महत्त्वाचं आहे. खूप चर्चा करायची आपल्याला, अजूनही बरीच फोन्स येणार आहेत, पण इथे एक छोटासा ब्रेक घेतो आपण. कुठे जाऊ नका, पाहत रहा लाईफलाईन. ब्रेकनंतर लाईफलाईनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. डिहायड्रेशन अतिशय महत्त्वाच्या आजारावर जे आहे ते आपण आज चर्चा करतोय. डॉक्टरांना मला प्रश्न विचारायचा आहे की डिहायड्रेशन झालं असेल तर काही पथ्य आहेत का की जी आपण फॉलो करायला हवीत? तसं मी सांगितलं तुम्हाला की डिहायड्रेशन झाला म्हणजे तुमचे क्षार कमी झाले, पाणी कमी झालं, ते आपल्याला उपयुक्त प्रमाणात आपल्याला घेतलं पाहिजे आणि ते त्याच्या पाण्याचं आणि क्षाराचं सेवन केलं पाहिजे. म्हणजे इलेक्ट्रॉल आहे, ORS सोल्युशन आहे, WHO प्रमाणित जो घोळ आहे तो आपल्याला घेतला पाहिजे. ते नसेल तर तुम्ही जसं मी सांगितलं पाणी, मीठ आणि साखर असं एक प्रकारे एक सोल्युशन तयार करून ते पण आपण घेतलं पाहिजे. एक फोन आलेला, आपण फोन घेतोय. शीतल बोलतायत गोवंडीहून. शीतल, तुमचा काय प्रश्न आहे? हॅलो शीतल, प्रश्न विचारा. हा, माझा प्रश्न असा आहे की माझ्या चेहऱ्यावर घाम येतो आणि पिंपल्स येतात. बर. शरीरावर घाम येतो आणि पिंपल्स येतात म्हणजे हो, ते पिंपल्स तर हॉर्मोन आपल्याला जे वयाप्रमाणे जसं होतो तसं पिंपल्स येणं नॉर्मल आहे. पण शरीरावर घाम येऊन ते पिंपल्स इन्फेक्ट होऊ शकतात, कारण ते शरीरामधले जे घाम आहे त्याच्यामध्ये बॅक्टेरिया राहून त्याच्यामुळे पिंपल्स इन्फेक्ट होऊ शकतात. तर आपल्याला हे बघायला पाहिजे की तुम्ही ह्याच्यामध्ये पण डिहायड्रेशन होऊ शकतो. तर तुम्हाला वेळच्या वेळ पाणी घेतलं पाहिजे आणि हे सगळे पदार्थ घेतले पाहिजे. दुसरे म्हणजे तुमच्या डॉक्टरांकडून हे सगळ्यात जे पिंपल्स आहेत त्यांच्या तुम्ही योग्य ते रीतीप्रमाणे ते तुमचं ट्रीटमेंट केली पाहिजे. बरोबर. पुढचा एक फोन घेतो आपण. रोहित कदम बोलतायत डोंबिवलीहून. रोहित, तुमचा काय प्रश्न आहे विचारा. गुड आफ्टरनून मॅडम.
मी जेव्हा कंटिन्यू अभ्यासासाठी बसतो बर. आणि तिथून जेव्हा उठून उभा राहतो ना अभ्यास झाल्यानंतर, तर डोळ्यासमोर माझ्या अंधारी येते आणि चक्कर येते. तर हे डिहायड्रेशनच्या संदर्भात आहे का ते विचारायचं होतं मॅडम. नक्कीच नक्कीच. नक्कीच होऊ शकतो, कारण आपण जेव्हा अभ्यासामध्ये गुंतलेलो असतो तेव्हा आपल्याला काही कळत नाही आपण किती पाणी घेतलेलं आहे आणि आपण काय खाल्लं आहे का नाही. तर लो शुगर म्हणजे लो शुगरमध्ये पण हे होऊ शकतो आणि डिहायड्रेशन पाण्याची कमतरतामध्ये पण हे होऊ शकतो. तर नक्कीच ते काहीतरी शुगरी आयटम आणि पाणी, इलेक्ट्रॉल पाणी किंवा ORSचं सोल्युशन हे घेऊन हे सगळं टाळता येणार तुम्हाला. बरोबर आहे. मला खरं तर आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की डिहायड्रेशन हे कोणत्या वयोगटात जास्त होऊ शकतं, त्याचं काही वयोगट आहे त्याच्यासाठी? डेफिनेटली जे लहान बाळ आणि किंवा एल्डरली लोक आहेत त्याच्यामध्ये हे जास्त दिसून येणार, कारण त्याच्यामध्ये थोडा जर पाणी कमी झाला किंवा क्षाराचं कमतरता आली तर त्याच्यामध्ये लक्षण जास्त लवकर दिसू येतात. त्याच्यामुळे इम्पॉर्टंट आहे की त्याच्या ज्ञानाने जरी डिहायड्रेशन आले ते लवकरात लवकर करेक्ट केलं पाहिजे. बरोबर आहे. डिहायड्रेशनमुळे इतरही काही गंभीर आजार होण्याची शक्यता असू शकते का डॉक्टर? जसं मी अगोदरच सांगितलं की डिहायड्रेशनमुळे जर पाणी आणि क्षार म्हणजे मिठाचं प्रमाण कमी झालं तर तुम्हाला गुंगी येऊ शकते, चक्कर येऊ शकते, डोकं दुखू शकतं आणि गंभीर म्हणजे आकडी येऊ शकते. त्याच्यानंतर हृदयाची गती अनियमित होऊ शकते. हृदय आपण त्या व्हेंट्रिक्युलर अरिथमिया असं म्हणतो, ते सिरियस आजार आहे. पेशंटला ICU मध्ये ॲडमिट करावं लागतं तसं. आणि डिहायड्रेशन होऊन किडनी फेल्युअरचा त्रास होऊ शकतो. पेशंटला कधी कधी डायलिसिस पण लागते जर जास्त प्रमाणात डिहायड्रेशन असेल. तर हे सगळं गंभीर आजार डिहायड्रेशनमुळे होऊ शकतात. बरोबर आहे. म्हणजे डिहायड्रेशनला अगदी लाईटली घेणं खूप चुकीचं ठरणार. बरोबर आहे. पुढचा एक प्रश्न विचारायचा आहे ते म्हणजे डिहायड्रेशन झालं असेल तर मग त्याच्यामध्ये व्यायामाचा काही फायदा होऊ शकतो का? नाही, जर डिहायड्रेशन जर जादा असेल तर तुम्ही ऑफकोर्स व्यायाम जर तुम्ही एक्सरसाइज करायला गेले की तुम्हाला जास्त डिहायड्रेशन होऊ शकतं. तर पहिले तुम्हाला कूल डाऊन करायची गरज आहे, पहिले रिहायड्रेट करायची गरज आहे, त्याच्यानंतर तुम्ही परत व्यायामाला लागू शकता. बरोबर आहे. डॉक्टर, कधी कधी असं होतं की ऋतू बदलत राहतात आपल्याकडे, ऋतू बदलांचा आहे, ऋतू बदलांचा जो परिणाम आहे तो त्यामुळे कदाचित त्वचा जी आहे ती कोरडी पडते बऱ्याचदा. मग ते कसं ओळखावं की ते लक्षण कसं ओळखावं की हे डिहायड्रेशनमुळे त्वचा कोरडी पडली आहे? दुसरे पण लक्षण येतात, फक्त त्वचा कोरडी पडत नाही, तुमचे ओठ पण सुकतात, तुमचे जिभेला पण जीभ पण सुकते, बाकीचे लक्षण येतात, थकवा येतो. हे सगळे लक्षण बघितले तर आपल्याला दिसू येतं की डिहायड्रेशनमुळे होऊ शकतं. बरोबर आहे. फक्त एकच लक्षण नाही आहे, हे बाकीचे लक्षण, छोटे छोटे लक्षण आपल्या लक्षात आलं पाहिजे आणि आपल्याला डिहायड्रेशनवर उपचार केला पाहिजे. उपचार केले पाहिजेत. डिहायड्रेशनवर उपचार आपल्याकडे काय काय आहे? साधा सोपा उपचार आहे. जसं मी सांगितलं की घरगुती तुम्ही उपचार करू शकतात. पाणी आणि मिठाचा गोळ इम्पॉर्टंट, आणि किंवा WHO मान्यता प्राप्त इलेक्ट्रॉल्स पावडर किंवा ORS सोल्युशन घेऊन ते डिहायड्रेशन टाळता येणार. सतत आपल्या सोबत ते कॅरी केलेलं केव्हाही बरं आहे. आणि किंवा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तात्पुरतं तुम्ही पाणी, ज्यूस किंवा नारळाचं पाणी, क्षाराचं पाणी घेऊ शकतात. पण इलेक्ट्रॉल, ORS किंवा ORS घोल घरी तयार करून हे पिणे अतिशय गरजेचं आहे. बरोबर आहे. नक्कीच. बरंच असं होतं की जेव्हा आपण आजारी पडतो, तापासारख्या वगैरे आपल्याला आजार पण येतं, त्यावेळेला सुद्धा डिहायड्रेशन होण्याची बरीच शक्यता असते. मग त्याविषयी काय सांगाल? तसंच उपचार तापाचा पण तसंच आहे. डिहायड्रेशन म्हणजे झालं की तुम्हाला परत पाणी आणि सॉल्टची कमी आहे. जेव्हा ताप येतो तेव्हा इनसेन्सिबल वॉटर लॉस म्हणजे न करता तुमच्या अंगात, शरीरातून पाणी जात राहतो. म्हणून आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात पाणी घेतला पाहिजे जेव्हा तुम्हाला ताप असेल, नाहीतर तुम्हाला डिहायड्रेशन होऊ शकतो. बरोबर आहे. बरं, ठीक आहे, हे झालं तापाविषयी. ताप आला तर डिहायड्रेशन होऊ शकतं. पण त्या व्यतिरिक्त काही असे आजार आहेत का की जे आजार झाल्यामुळे डिहायड्रेशनची शक्यता देखील आपल्याला आहे? 2 आजार असे इम्पॉर्टंट आहेत. एक तर डायबिटीस, म्हणजे शुगर जास्त झाल्यामुळे डिहायड्रेशन खूप जास्त प्रमाणात होतो. दुसरा म्हणजे जे मद्यपानाचं सेवन करतात त्यांना खूप जास्त प्रमाणात डिहायड्रेशन होऊ शकतो आणि त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो. हे दोन्ही आजार, किंवा किडनीचा प्रॉब्लेम आहे त्यांना, ते किडनीचं पाणी पहिलेच कमी पितात, कधी कधी त्यांना पण डिहायड्रेशन, लूज मोशन असेल त्यांना जास्त डिहायड्रेशन होतं. तर हे ह्या रीतीने जे आहे ना हे आजार आहेत त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो. नक्कीच. एक फोन आलेला आहे. रुपा बोलतायत गोवंडीहून. रुपा, तुमचा काय प्रश्न आहे विचारा. हॅलो रुपा, तुमचा आवाज येतोय, प्रश्न विचारा. हा, मला ना हा हॅलो रुपा, तुमचा आवाज येतोय, प्रश्न विचारा. हा, माझं ना पोट साफ होत नाही. बर.
पोट साफ होत नाही आहे, पण हे डिहायड्रेशनमुळे असू शकतो. कधी कधी आम्ही बघितलं आहे की जास्त लोक पाणी पित नाही आणि त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन किंवा पोट साफ न होणे हा प्रॉब्लेम होतो. तर तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात पाणी पिया आणि फायबर म्हणजे फ्रूट्स किंवा तसे पालेभाज्या असं सेवन केल्यामुळे तो तुमच्या पोट बरोबर साफ राहील. बरोबर आहे. पोट साफ होत नाही त्याचा कुठेतरी परिणाम जो आहे तो डिहायड्रेशन सगळ्या एकमेकांशी मला वाटतं खरं तर संलग्नच आजार आहेत की पाणी नाही पिल्यामुळे हे सगळे आजार होतात. आणि पाणी एक जसं तुम्ही सांगितलं की जीवन आहे, ते पाण्याची शरीराला खूप आवश्यकता आहे. जर हे सगळं नसेल तर खूप सारे प्रॉब्लेम्स मेटाबॉलिझम्स अफेक्ट होतात. त्याच्यामुळे निरनिराळ्या प्रकारचे आजार तुम्हाला दिसून येणार. बऱ्याचदा असं होतं की कामाची घाई आहे किंवा बऱ्याचदा आपल्याकडे बैठी कामं केली जातात, कामाचा इतका व्याप असतो की तेव्हा पाणी पिणंच लक्षात राहत नाही. मग अशा वेळेला डिहायड्रेशन होतं. मग अशा लोक जे आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल? मी स्वतः पण करतो आणि तुम्हालाही सांगू इच्छितो की तुम्ही एक अलार्म लावा वेळच्या वेळ 2 to 2 आवर्समध्ये. तो तुम्हाला रिमाइंडर देईल की तुम्हाला सगळ्यांकडे स्मार्टफोन आहे, सगळ्यांकडे असे प्रकारचे यंत्र आहे, तर तुम्ही स्वतःला रिमाइंड करू शकतात. 2-2 तासांनी 100 ते 200 ml पाण्याचा पित राहायचे. त्याच्यामुळे तुमचं तुम्हाला डिहायड्रेशन होणार नाही आणि तुम्हाला थकवा पण येणार नाही. बरोबर आहे. डॉक्टर, महिलांना बरेच त्रास असतात, त्यांची अशी मासिक पाळी आहेत आणि प्रेग्नन्सी डिलिव्हरी अशा दरम्यान जे आहे ते डिहायड्रेशनचा त्रास जाणवू शकतो? खरं तर डिहायड्रेशन होत नाही, कारण व्हॉल्यूम जेव्हा लॉस होतो तेवढा व्हॉल्यूम एवढा लॉस होत नाही. त्यांचा प्रॉब्लेम असतो हॉर्मोन्स आणि त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन एनिमिया. तर RBCs गेल्यामुळे किंवा रक्त गेल्यामुळे ते थकवा जाणवतो. तर थोड्या प्रमाणात डिहायड्रेशन होऊ शकतो, पण एवढा जास्त आपण पाण्यावर जास्त भर देऊ शकत नाही की पाण्यामुळेच डिहायड्रेशन होतोय किंवा ज्या लॉसमुळे डिहायड्रेशन होतो. बरोबर बरोबर आहे. साक्षी यांचा फोन आला आहे, वाड्याहून बोलतात. साक्षी, तुमचा काय प्रश्न आहे? माझी 9 महिन्याची मुलगी आहे, तिला जुलाब लागतात सतत. बर. तर एक सोपा उपाय तुम्ही घरी करू शकता. मी तुम्हाला सांगितलं आहे ऑलरेडी की तुम्ही इलेक्ट्रॉल WHO प्रमाणे इलेक्ट्रॉल पावडर ORS सोल्युशन हे घरी बनवून बाळाला देत राहायचं आणि तुमच्या डॉक्टरांकडून असं योग्य एक उपचार करून घ्या. जोपर्यंत तुम्ही डॉक्टरकडे पोचत नाही तोपर्यंत हा पाणी किंवा इलेक्ट्रॉल्स किंवा ORS घोळ त्यांना देत राहायचं. त्याच्याने त्यांचा खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. नक्कीच. जसं पण लहान मुलांना तुम्ही म्हटलं की लहान मुलांमध्ये बराच प्रमाण हे जास्त असतं. जेव्हा लहान मुलांना दात येतात अशा वेळेला त्यांना उलट्या जुलाब हा जे आहे ते होत राहतं. मग अशा वेळी त्यांना डिहायड्रेशन होतं. मग त्याविषयी काय सांगाल? जेव्हा तुम्हाला लहान बाळांना तेव्हा दात येत राहतात तेव्हा त्यांच्या बॉडीमध्ये पाण्याची खूप कमतरता होते. अच्छा, या वयोगटामध्ये जर पाणी कमी झालं शरीरामधून तर त्यांना जास्त त्रास होऊ शकतो. त्या बाळांना आपल्याला योग्यच्या वेळी ORSचं सोल्युशन देत राहायला पाहिजे आणि आपले डॉक्टर आहेत त्यांना कन्सल्ट केला पाहिजे. जे बाळांचे तज्ञ आहेत त्यांना कन्सल्ट केला पाहिजे. त्यांची पण हीच सल्ला असते की तुम्ही ORSचं सोल्युशन त्यांना देत राहायचं वेळच्या वेळी, जर त्यांना ते डिहायड्रेशन होऊ नये म्हणून. बरोबर. खरं तर आपल्याला खूप चर्चा करायची, पण जाता जाता एक शेवटचं विचारायचं आहे. डिहायड्रेशन होऊ नये म्हणून एकंदरीत सगळ्यांनीच, प्रत्येक वयोगटातल्या व्यक्तींनी काय काळजी घ्यायला हवी, काय सांगाल प्रेक्षकांना? डिहायड्रेशन होऊ नये म्हणजे तुमची ऋतू बघा, तुमच्या नियमित तुम्हाला किती पाणी लागते त्याच्याप्रमाणे पाणी पित राहायचं. आणि दुसरे म्हणजे पण प्रॉब्लेम्स जसे आहे, तुम्ही पालेभाज्या खा, फ्रूट्स खा, त्याच्यामध्ये खूप हे आहेत, रस आहे, त्याच्यामुळे तुम्हाला डिहायड्रेशन होणार नाही. तर तुमचा आहार आणि पाणी आणि एक्सरसाइज ऑल्सो इज इम्पॉर्टंट. तर तुम्ही जे थोडासा व्यायाम केला, भरपूर पाणी घेतलं आणि बॅलन्स्ड डाएट घेतलं तर तुम्हाला डिहायड्रेशन असं होणार. नक्कीच. एकूणच काय तर पाणी पिणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. खरं तर खूप चर्चा करायची आपल्याला, पण वेळेअभावी आपल्याला आज इथेच थांबावं लागतंय. आपण आलात, खूप मोलाचं मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. माय प्लेजर. तर लाईफलाईनमध्ये आज आपण इथेच थांबतोय. उद्या आणखी एक नव्या विषयासह येणार आहोत, पण तोपर्यंत तुम्ही पाहत राहा लाईफलाईन. Thank you.